साधारणतः 17 रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम या 2-4 दिवसात झालेला आहे। अशा पद्धतीनं दादांच्या नेतृत्वात जे 100 कोटी रुपयाचं विकास कामाचं दादांनी या ठिकाणी निधी आणला, त्या माध्यमातून जवळपास या परिसरात 3.5 ते 4 कोटी रुपये खर्च करून प्रभाग 9 दत्तनगर, दाजीपेठ आणि एकतानगर, कर्णिकनगर या परिसरात जवळपास 4 कोटी रुपयाचे हे 18 रस्ते या माध्यमातून होत आहेत। त्या रस्त्यांचं काम या ठिकाणी छोटीशी यादी मी वाचून दाखवतोय। आपला दत्तनगर जवळील सिंगम शाळा ते दादा गणपतीपर्यंतचा रस्ता आणि दत्तनगर संगापान शॉप ते सिंगम शाळापर्यंतचा रस्ता आणि दाजीपेठ पद्मा हॉटेल ते गादुल साडी सेंटरपर्यंतचा रस्ता, दाजीपेठ चिल्का शोरूम ते देगावकर हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता, त्यानंतर ब्रेवो किड्स बोराघर ते मिठाकुल घरापर्यंतचा रस्ता आता आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। त्यानंतर एकतानगरमधील बादोलेघर ते मराठी घरापर्यंतचा रस्ता आणि त्यानंतर कर्णीनगर पावन गणपती परिसरातील उपार बेकरी ते पावन गणपतीपर्यंतचा रस्ता आणि कर्णीनगर रिक्षा स्टॉप ते WIT समोरील तोही रस्ता घेतलेला आहे। आणि त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिक नगरमधील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थे शिंदे घरापासून विजय तडलगी घरापर्यंतचा रस्ता आहे। त्यानंतर बालाजी मेडिकल माया मेडिकल ते बालाजी मंदिरपर्यंतचा हा रस्ता झालेला आहे आणि श्रीकृष्ण दुग्धालय ते एल्लालिंग मठ कर्णीनगर परिसरातील हा रस्ता सुरुवात आहे। आणि त्यासोबत बालाजी सांस्कृतिक भवन ते कपशेट्टीघर आणि बिटला घर ते राज प्रोव्हिजन स्टोर्सपर्यंतचा घर, चिल्ड्रन पार्क ते भैया वस्तीपर्यंतचा डांबरीकरणाचा रस्ता हा कार्यक्रम संपल्यानंतर तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। दुध्यालघर ते कर्ली घरापर्यंतचा रस्ता आणि ह्या संयुक्त झोपडपट्टी परिसरातील श्रीनिवास गाडीपल्लीघर ते पुंडीपल्ली घरापर्यंतचा असा जवळपास या 2-4 दिवसात 3.5 ते 4 कोटी रुपये विकास कामाचा शुभारंभ दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालेला आहे।